2026 सालापासून वर्षातनं दोनदा सीबीएसई बोर्डाच्या 10वीच्या परीक्षा फेब्रुवारी आणि मे महिन्यात परीक्षा होणार। फेब्रुवारीतली परीक्षा अनिवार्य तर मे महिन्यातली परीक्षा ऐच्छिक। हिंदीच्या विषयासंदर्भात मंत्री दादा भुसेंवर सर्वांशी चर्चा करण्याची जबाबदारी, क्रेडिट सिस्टीम समजावून सांगण्याची गरज तर मराठी मुलांच्या हिताचाच निर्णय घेणार असल्याची मुख्यमंत्र्यांकडून ग्वाही। गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र एक नंबर, देशातील सर्वाधिक गुंतवणूक आणि निर्यातही महाराष्ट्रातनं तर गडचिरोली देशाचं स्टील कॅपिटल होणार असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही। पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, वनाज ते चांदणी चौक, रामवाडी, विठ्ठलवाडी या मार्गांचा समावेश। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय। अंदाज समितीच्या सदस्यांचा शाही थाट, चांदीच्या ताटात पंचपक्वान्नावरती मारला ताव। एका थाळीसाठी 4,500 रुपयांचा खर्च आल्यानं नवीन वादाला तोंड तर जेवणासाठी चांदीची नाही तर व्हाईट मेटलची ताटं वापरल्याचं स्पष्टीकरण। आणीबाणीच्या निर्णयाला 50 वर्ष, आणीबाणी लोकशाहीतला काळा इतिहास। सोशल मीडियावरती पोस्ट शेअर करून मोदींनी सांगितले अनुभव तर देवेंद्र फडणवीसांकडूनही काँग्रेसवर हल्लाबोल। शक्तीपीठ हायवेच्या भूसंपादनावरनं धाराशिवमधले शेतकरी आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयात जात जोरदार घोषणाबाजी करून विरोध दर्शवला। पुण्यातील स्वारगेट बस स्थानकासमोर गांजा तस्करांचा पाठलाग करून पोलिसांनी पकडलं, थरार सीसीटीव्हीत कैद, 16 लाखांचा मुद्देमाल जप्त। हिमाचल प्रदेशातल्या कुल्लू जिल्ह्यातील सेंच खोऱ्यात ढगफुटीनंतर प्रचंड विध्वंस, मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। आणि शुभांशु शुक्लांनी रचला इतिहास, शुभांशु शुक्लानं घेतली आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे झेप। ISSला भेट देणारे शुक्ला ठरले पहिले भारतीय।